संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत असत आहे. सोबतच धनंजय मुंडेंबद्दल देखील वेगवेगळे खुलासे होत आहेत आणि असाच एक मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे. निवडणुकीपूर्वी म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्या भेटीत नेमकं काय झालं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार. त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, किती वाजता ते पोहोचले होते आणि काय चर्चा झाली? मी काय घटस्फोट केले नाही. तुम्हीच विचारलं, कसं काय विचारलं, मला याचाच मेळ लागा ना आता. निवडणुकीच्या काळात विचारलं असतं तरी ठीक होतं बाबा. पण आता त्यावेळेस काय होतं, सगळेच राज्यातले लोक येत होते, मंत्री येत होते, आमदार येत होते, खासदार येत होते, सगळे दुनियाच येत होती ना त्यावेळेस. असं काय, तसा तो धनंजय मुंडे आला, ते आला 2-2.5 वाजता आला असं अंदाजे सांगता येणार नाही आता. त्याच्यासोबत त्याचे कार्यकर्ते, आता कोणासोबत कोणी आम्हाला काय माहित, कारण ते सरमाड्या त्याच्या संगच होता. हे कोणाला माहित, सरमाड का खरमाड कोण, वाल्मिक कराड. हा, तर त्यांनीच ओळख करून दिली ना ती. ओळख म्हणजे काय, ओळख म्हणजे काय अशी नाही. आपण 5-6 मिनिटाच्या पुढे बोललो बी नाही, 5-6 मिनिटाच्या पुढे बोललो सुद्धा नाही, बसलो आणि त्यांनी सांगितलं हे सरमाड, हे असं म्हणलं, हे आहे का ते हॉरेस्टरचे पैसे बुडीनारा, ते लगेच बाहेर गेलं तिथून. म्हणजे कोणासंग कोणाच आपला काय माहिती, आणि इतक्या नालायक असते तर येऊ नाही दिलं नसतं. पण ते आता नेता असतो, प्रत्येक नेता त्या संघ कार्यकर्ते घेऊन आला की ते ओळख करून देतो, अशी अशी असं होतं. आलं होतं ते निवडणुकीच्या टायमाला. निवडणुकीच्या पूर्वी येण्याचं कारण काय होतं? नेमकी काय त्यांची तुमची चर्चा झाली? काय तुमच्याकडे काय विनंती केली होती? मग त्यावेळेस काय असतं, हे आता निवडणूक म्हणल्यावर प्रत्येक तीच मागणी, आमच्याकडे लक्ष ठेवा, आम्हाला तुमची गरज आहे, पाठबळ आशीर्वाद, असं दुसरं काय असतं त्याच्यात. त्यात काय, कारण आमचंच उभं राहणार होते ना, आमचं समीकरण जुळलं नाही, त्यामुळे आम्ही कोणाला शब्द देत नव्हतो. कोणाला आशीर्वाद दिला होता का? त्यांनी पाय पडल्याचं देखील कळतं. सगळेच पडत होते त्यांनी. मी काही बी हा नाही म्हणणार, तर काय असतं, शेवटी काही संकेत असतात, ते एक नाव होतं, तो पण आलाय म्हणून आपण टाळू नये, कारण आमच्यात माणुसकी आहे. जातीवाद त्यांच्यासारखा ठासून भरलेला नाही, आमच्या अजिबात ठासून भरलेला नाही. त्यामुळं कुठल्या जाती धर्माचा माणूस आला तरी त्याचा सन्मान आम्ही केला. अंतरवाली कोणी पण आमच्यावरती विरोध करणारा, आम्हाला बोलणारा किती पण, त्यांना सुद्धा आम्ही सन्मान दिलेला. प्रत्येकाला सन्मान देतो. कोणाला असं नाराज होऊन भेटलो नाही असं नाही केलेलं. रात्र किती झाली तर हरकत नाही, पण भेटायचो, सन्मान करायचं, मग ते कोणी आणि जातीवाद ठासून भरलेलाच नाही आमच्यात. धनंजय मुंडेंनी तुमचा आशीर्वाद घेतला होता त्यावेळेस? आता काय असतं, की ती प्रक्रियाच होती. सगळे बांधव आले, तर प्रत्येक जण आला तर तीच मागणी करायचा. परंतु आम्ही कधीच कोणाला हो म्हणलो नाही, कधीच, कारण आमचीच उभं राहणार होती. त्याच्यामुळे हो म्हणायचं कामच नसायचं कोणाचं. ते आलं होतं काय त्याच्यात, पण ते आताच ही वेळ विचारायची. वाल्मिक कराड पहिल्यांदा तुम्ही ते बघितलं होतं का मग ते? म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा माहित झालं की हे वाल्मिक कराड आहे? मी झोपीतच होतो, झोपीतून उठून खाली आलतो. मग कुणी ओळखलं? मग ते धनंजय मुंडेनी, हां. ते 2-3 जण होते ते, त्यात त्यांनी सांगितलं ह्यो आणि हा शरमाड ह्यो. म्हणलं हे आहे का ते? कारण काय झालं एकदा, मी बीडच्या दौऱ्यावरती होतो आणि हार्वेस्टरवाले बांधव सगळे बीडला आले होते आणि त्यांना तिथं मारहाण झाली. त्या सरमाडक्या कोण आहे त्याच्याकडून, सरमाड्या, हा, त्याच्याकडून मारहाण झाली होती. मग ते लोक आले की आम्हाला असं असं झालं. म्हणलं आता हे कोण आहे, आम्हाला नव्हतं माहित, कारण हे नाव पिक्चर मध्येच नाही, नाव कधी मोठ्या इव्हेंट मध्ये नाही, कुठे मीडियात नाही, कशात नाही, पडद्या मागून चट्टे चाट्टे करणार, माहितच नाही. आणि त्यांचा एक जवळचा कार्यकर्ता आहे गेवरायचा, त्यांना फोन करून सांगितलं की ह्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे लाटलेत विनाकारण, तुम्ही पैसे द्या, नाही ते मी मॅटरच्या मागं लागेल. तर मग त्यांनी पुन्हा बोलून घेऊन त्या लोकांना मुक्कामी ठेवलं. नंतर काय झालं, त्यांनी मला हार्वेस्टरवाल्या बांधवांनी सांगितलं नाही. पण त्याच्यानंतर काही दिवसानं ते धनंजय मुंडे ते इकडे आंतरवाडीत आले. आंतरवाडीत आल्यावर त्यांनी सांगितलं की हा ते करमाड आहे म्हणून. म्हणे मी धनंजय मुंडे, हे करमाड. म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडिलेलं, आणि ते गेले. ही विषय. एक आणखी आरोपी फरार आहे, कृष्णा अंधारे. तुम्ही काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत असं म्हणाले की ते धनंजय मुंडे त्यांना लपवतात. म्हणजे नेमकं काय म्हणायचं? त्याची टोळी, ही टोळीच दुसरी कोणाची नाही, ही धनंजय मुंडेची टोळी. पुरी जात त्यांची बदनाम करून टाकली यांनी. खाली मान घालून जागायची वेळ त्यांच्यावरती आली, फक्त यांच्या घाण वागणुकीमुळे. पैसा, बलात्कार, छेडछाडी, चोऱ्या करणं, खंडाण्या मागणं, खून करणं, त्याच्यामुळे पूर्ण जात बदनाम करून टाकली यांनी. टोळीच ही होय. 100% ठेवला असणार, काय शंका घेऊ नये. कस काय सापडत नाही, सापडत कस काय नाही.
सकाळी सापडत नाही. 100% ते मी त्याचं नाव घेत नव्हतं धनंजय मुंडेचं कधीच कधीच घेत नव्हतो. पण त्यांनी सारखी धनंजय देशमुखांना धमकी द्यायला लावली त्याच्या कार्यकर्त्याला. त्याला त्याच वेळेस चॅनलच्या माध्यमातून सांगितलं होतं, लोक आवरे हो, तू नको नाद करू. त्याने नाही आवरायचं सोडून दिलं. महाविरोधात आंदोलन उभा करतो, की करायला लावतो, फोटोला माया ते चपला हाणायला लावतो. बेटा मायानं दिला का लागला. संतोष भैयाचा खून करून तो पोट भरलं नाही. बरं कुठं लपवलं असेल असं वाटतं? अरे इथंच असं जवळच कुठं उगे हुलदा की तिकडे गेलं आणि तिकडे गेलं आणि त्या राज्यात गेलं. अरे काय राज्यात फाज्यात गेलं, इथंच असं बिडात कुठंतरी नसतं असं नगरपाशी किंवा मग इकडं बुलढाण्यात असं नाही, ते सिन्नरकडे तिकडे असं लय लांब नसणार आहे. हे इथंच असणार आहे. कारण चॅनलच्या बांधावून दाखवलं ना त्या दिवशी की ते पुण्याला अटक होता आणि ते करमाड अटक होतानी इथून गेला जणून कोणत्या टोल नाक्यावर. याचा अर्थ ते बिडतच होतं मग. हेवी असं हा हे पण मग इथंच नसतो कुठं असं मग संशय यायला येणार नाही तर काय होणार. हे होते मनोज जरांगे पाटील. दोन मोठे गौप्यस्फोट त्यांनी आज केलेले. एक तर जेव्हा निवडणुकीपूर्वी धनंजय मुंडे त्यांच्याकडे आले होते त्यावेळेस वाल्मिक कराडची त्यांनी ओळख करून दिली आणि त्यावेळेस काय काय घडलं हे सगळा किस्सा त्यांनी सांगितला. रात्री 2 वाजता ते धनंजय मुंडे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. आणि दुसरं म्हणजे ज्या कृष्णा आंधळेची सगळी यंत्रणा तपास करते तो मिळत नाही, तो इथेच परिसरात कुठेतरी असेल आणि धनंजय मुंडेच्या टोळीने त्याला लपवलं असल्याचं देखील मनोज जरांगे पाटील यांना म्हटलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.